तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण हुजुरे बाजारपेठेतून सरळ जाणार आहोत ते जगदीश्वराच्या मंदिराकडे। आणि आपण काय बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, तर आज आपण जे जगदीश्वराचं मंदिर आहे ते मस्जिदीसारखं का दिसतंय, त्यानंतर जे जगदीश्वराच्या मंदिराचा जो दरवाजा आहे तो छोटा का आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे जगदीश्वराच्या मंदिरात जी पिंड आहे ती खरोखर शिवकालीन पिंडच आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर अभ्यास तिथे जाऊन बघणार आहोत। फोटोमध्ये तर आपण चला तर जाऊया जगदीश्वराच्या मंदिराकडे। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण आलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ, आणि सुंदर असं मंदिर, कोरीव असं काम, प्राचीन काम आपल्याला लांबून दिसतच आहे। आणि तुम्ही बघू शकता की ह्या साईडला सगळं तटबंदी आहे, आणि आपण दरवाजाच्या जवळ गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दरवाजाच्या वरती, म्हणजे जो दरवाजा तटबंदीचा आहे त्यावरती गणेशाचं दर्शन होतं। ते बघा, तुम्हाला आता दिसेल की इथे गणेशाचं एक मूर्ती लावलेली आहेत आणि तिचं आपल्याला दर्शन होईल। बघितलं, आणि सुंदर असं कोरीव काम शिवकालीन आहेत। त्यानंतर मित्रांनो, ह्या संदर्भात एक इतिहास आहे जो की मी तुम्हाला बोललो होतो, मी तुम्हाला 3 प्रश्न आणि अधिक माहिती याचं उत्तर आज देणार आहे। ते म्हणजे 1690ला मुघलांनी ह्याच किल्ल्यावरती हल्ला केला, आणि तेव्हा काय झालं मित्रांनो की पेशवाई काळामध्ये त्यांना ही खूप भीती होती की हे जे मुघल आहेत हे खूप विचित्र आहे, ते हल्ला करता, मंदिरांची तोडफोड करता, आपल्या देव धर्माची नुकसान करता। आणि तुम्ही बघू शकता की ह्या मंदिराची जी रचना आहे ती एक मशिदीसारखी आहे का, तर यामागे 2 कारणं असावी। जे बखरकार आहेत त्यांनी सांगितलं आहे की यामागे 2 कारणं आहे। एक म्हणजे महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक प्रकारचे लोक होते, त्यामध्ये मुसलमानही होते, म्हणून या प्रकारचं मंदिर बांधलं असावं जे की वरून दिसतंय मशिदीसारखे, परंतु आतमध्ये हिंदू संस्कृतीसारखं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इथून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की दोन्हीही बाजूला एक दक्षिण आणि एक उत्तरेला एक दरवाजा आपल्याला दिसतोय, आणि त्यावरती सुंदर असं रेखीव असं कोरीव काम प्राचीन आपल्याला बघायला भेटते। त्यानंतर हे जे आहेत हे तुम्हाला बघायला भेटेल की सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदलकर। महाराजांनी हा किल्ला बांधल्यानंतर हिरोजींना विचारलं, बोला हिरोजी, आपल्याला हा सुंदर किल्ला बांधल्याबद्दल आमच्याकडून कुठल्या प्रकारचं काय बक्षीस पाहिजे। तेव्हा मागून मागून हिरोजींनी काय मागितलं असेल महाराजांकडे, तर फक्त जेव्हा आपण या जगदीश्वराचे दर्शन करायला याल महाराज, तेव्हा आपल्या पायाची धूळ फक्त त्या पायरीवरती पडावी आणि आमच्या नावाची एक पायरी इथे बसवावी, म्हणून ही मागणी केली। आणि म्हणूनच ह्या पायरीवरती कोरलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। म्हणजेच मित्रांनो, ही त्यांची कामाची पावती आजवर साक्ष देते, आणि हा त्या पायरीचा आणि त्या वाक्याचा अर्थ आहे। त्यानंतर आपण बघू शकता की मी तुम्हाला बोललो होतो इतका छोटासा दरवाजा का आहे, यामागे खूप सारे कारण सांगितले गेले। बखरकारांनी म्हणा किंवा सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येईल की हे परकीय लोक यायचे आणि उद्ध्वस्त करायचे, आणि त्यावेळेला भीती होती की रायगड हा उद्ध्वस्त केला जाईल मुघलांनी, परकीयांनी येऊन। तर जेव्हा केव्हा ते ह्या मंदिरात घुसतील त्यावेळेला ते
इथे वाकूनच मध्ये जावे, हाच त्याचा मुख्य उद्देश होता. आणि हा त्या काळचा मित्रांनो नगारखाना होता. इथे जर नगारा वाजला तर अखंड सह्याद्रीमध्ये त्याची धून ऐकायला जात असेल. ह्या प्रकारचे इथं दरवाजांचे ओंडके असतात ते इथं बसवलेले असेल, जे काल परत्वे निघून गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अभ्यासणं गरजेचं आहे, कारण की हा आपला निष्ठेचा म्हणा किंवा आपल्या हिंदू संस्कृतीचा इतिहास साक्ष देतो. त्यानंतर जर आपण थोडंसं मंदिराच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला जाताना उजव्या बाजूला एक पाटी दिसते. त्यावरती आपल्याला लिहिलेलं दिसते, समाधी परिसरामध्ये शांतता राखा. बरोबर, कारण इथे शांतता राखलीच पाहिजे. महाराजांची समाधी आहे, गडबड गोंधळ करून चालणार नाही. महाराज चिरशांती घेत आहेत. आणि त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे आलो तर आपल्याला शंभू महादेवाचं जे वाहन आहे ते म्हणजे नंदी, याचं दर्शन होतं. काही जे परकीय मुघल म्हणा शाया होत्या, ते आपले दुश्मन, त्यांनी इथे वेळोवेळी हल्ला करून हे बघा या नंदीचं, शंभू महादेवाच्या वाहनाचं नुकसान झालेलं दिसते. परंतु ते अतिशय सुंदर आणि रेखीव असं प्राचीन काम अजूनही आपल्याला साक्ष देते त्या इतिहासाची. त्यानंतर जर आपण दरवाजामध्ये आलो तर आपल्याला सरळवर एक मंदिर दिसते, छोटंसं कोरलेलं आणि छोटासा दरवाजा. तर हे गणेशाची मूर्ती आहे, याचं दर्शन घेऊनच आपण आतमध्ये जाणार. आणि इथे पण आपल्याला, तुम्हाला मी बोललो होतो की छोटा दरवाजा यासाठीच बनवलाय मित्रांनो, की इथून परकीय जाताना सुद्धा महादेवाचं जे दर्शन आहे ते वाकूनच घेतलं जावं, यासाठी बांधला गेलेला होता. त्यानंतर इथं एक कासव होता. त्यानंतर हे एक दक्षिण दरवाजा आणि एक उत्तर दरवाजा, अशा प्रकारचे 2 दरवाजे आहेत छोटेसे. आणि आपण आता सरळ मध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला इथला इतिहास सांगल. काय तर ही जी मूर्ती आहे मित्रांनो, ही 1690ला जेव्हा मुघलांनी रायगडावरती हल्ला केला तेव्हा जवळजवळ निम्म्याहून अधिक रायगड त्यांनी घेतलाच होता. तर पेशवे जे पुजारी होती ते घाबरले. त्यांना वाटलं शंभू ह्या शिवलिंगाची नुकसान होईल किंवा त्याची तोडफोड होईल. तेव्हा त्यांनी वारंग ह्या जवळच्या गावामध्ये हिला स्थलांतरित करून तिथं प्रतिष्ठापना केली, जी की तुम्ही आजही जाऊन तिथं त्याचं दर्शन घेऊ शकता. आणि ही जी तुम्हाला शिवलिंग दिसते ते पेशवाई काळामधला आहे. हा त्याचा खरा इतिहास आहे, जे की पुजाऱ्यांनी आपल्या जे मूळ शिवलिंग आहे त्याच्या बचावासाठी ते वारंग ह्या जवळील गावामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर आपण आजूबाजूला बघितलं तर हे काम प्राचीन दिसते, आपल्याला साक्ष देते. आपला हा गोल घुमट हिंदू रचनेचा, जो आतमधून संबंध हिंदू संस्कृतीची रचना आपल्याला दिसते. आणि जे बाहेरून मी तुम्हाला बोललो होतो की जे मशिदीसारखं दिसते, ते बकरीमध्ये सूक्ष्म अभ्यासानंतर लक्षात येते की ते परकीय लोकांना हल्ला होऊ नये, मशिदीसारखं दिसावं. आणि जे मुघल होते ते मुस्लिमच होते, या हेतूने हे सगळं आपल्याला दिसते. तर धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो.